म्हणून असं आहे ना की हे असे आरोप होत असतात. तर कित्येक वेळा ते आरोप बरोबर असतात, कित्येक वेळा ते आरोप चुकीचे असतात. आणि मग त्याच्यावर एकच उपाय असतो, तो म्हणजे कोर्टात जाणं आणि पूर्णपणे त्या आरोपांची छाननी करणं. आता ती छाननी केल्यानंतर असं आढळलं की धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्याच्यात काही तथ्य नाही, तर कोर्टाने त्याप्रमाणे निर्णय दिले. पण धनंजय मुंडेंना सातत्याने एव्हरीबडी सगळ्यांना ते ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे, स्वीकारायलाच पाहिजे. बदनामी सातत्याने त्यांची केली जाते. हे चालतं असं काय नाही. राजकारणामध्ये समाजकारणामध्ये असलेल्या लोकांना काही आमच्याकडून चुका होतात, काही आमच्या सहकाऱ्यांकडून चुका होतात, काय काय आणि मग ते तो त्रास तर भोगावाच लागतो. पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं धनंजय मुंडे ते आता मुख्यमंत्री आणि विशेषतः अजितदादा ठरवतात. तुम्ही एक 24 मेला विधान केलेलं होतं की धनंजय मुंडेंना जर क्लीन चिट मिळाली तर त्यांचं जे खातं आता तुम्हाला देण्यात आलेलं आहे त्याचा तुम्ही राजीनामा क्लीन चिट मिळाले का त्यांना सगळी? आता या कृषी विभागाच्या चला पुढे घ्या. दुसरं लाडक्या काहीतरी विचारू नका बसू. लाडकी त्यांच्यावर आरोप मूळ आरोप काय आहे ते वेगळे आहेत. ते तिथले झालेल्या लढाया, मारामारा, खून त्याच्यावरच आहे. याच्यावरच होतं का? आता जो काल निकाल आला त्याच्यावर त्याला मग कशाला विचारता? चुकीचे विचार तुम्हाला उत्तर देणार नाही परत. लाडकी आणि मी तुम्हाला सांगतो की अशा रीतीने तुम्ही तुमची तक्रार पण करेल की जर वडाची साळ जर पिंपळाला लावले तर काय जिथे ते निर्दोष ठरलं ते ठरलं, तेवढंच सांगितलं. पण त्यांच्यावर ज्यासाठी जे आहे हे गंडांतर आलं त्याच्यातून क्लिअर झाल्यानंतर मग विचार निश्चितपणे होणार. लाडक्या बहीण योजनेसाठी जे पडताळणी राज्य सरकार करतं. चला तुम्ही बसा. काय आज जाधव छावा संघटनेचे अध्यक्ष जाधव यांना अजित पवार भेट घेणार आहेत. त्यांच्यावर झालेली मारहाण आणि त्यानंतर आता दादा त्यांची भेट घेणार आहेत. काय वाटते या सगळ्या प्रकरणावर वाद मिटावा? ठीक आहे ना, असं नाही की वाद मिटलाच पाहिजे. असं आहे की माझ्या मते थोडी चूक छावाच्या काही लोकांकडून झालेली आहे आणि मोठी चूक या लोकांकडून पण झालेली आहे. एक तर मी स्वतः ते पाहिलं की त्याने जे पत्ते त्यांच्यासमोर टाकले. आता कुठल्याही अध्यक्षांच्या समोर अशा रीतीने पत्ते वगैरे टाकणं, ते अध्यक्ष काय रमी काही खेळत नव्हते, त्यांच्यासमोर हे टाकणं हे गैर होतं. आणि एवढंच नाही, मी आनंद परांजपे म्हणून आमचे दुसरे चांगले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, ते तिकडे होते. त्यांना विचार नक्की काय झालं. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की ही मंडळी आम्हाला खरं खोटं माहीत नाही, अजितदादांना त्यातलं शिवाय ते तिथून चालली होती काय, आणि ते आमच्या कार्यकर्त्यांनी ऐकल्यानंतर मग तो सगळा पुढचा प्रकार झाला. पण तसं जरी झालं तरी क्रोध जो आहे हा आपल्याला कंट्रोल करता आला पाहिजे. विचारता येतं सभ्य भाषेमध्ये असं काय तुम्ही म्हटलं. पण ठीक आहे, अजितदादा ते भेटतात, त्यांना चांगली गोष्ट आहे. काल मुख्यमंत्री काल एका कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली. त्यांची बिलं थकीत ठेवलेली आहेत आणि आता सगळा आरोप लाडक्या बहिणीकडे पैसे वळवले जातात. त्यामुळे कुठेही मला असं वाटतं नाही, मला वाटतं त्याच्यावर अजितदादा यांनी स्पष्ट उत्तर दिलेलं आहे की ते काय होतं. मी थोडंसं वाचलं ते कॉन्ट्रॅक्टरचं सब कॉन्ट्रॅक्टर होतं, अमुक होतं तमुक होतं, ते आता स्वतः आणि अजितदादा त्याच्यामध्ये लक्षसुद्धा घालतात. लाडक्या बहिणीचं ओझं हे सगळ्याच खात्यावरती यायला लागलेलं आहे. आता सगळेच विरोधक याबद्दल हे पण त्याच्यात लपवण्यात काही अर्थ नाही. एक छोटी काही 2-4 हजार कोटीचा प्रॉब्लेम नाही आहे तो प्रॉब्लेम आहे वर्षाचे 45,000 कोटी रुपये जर आपण नेहमीच्या व्यवहारातून जर बाहेर काढले तर इतर ठिकाणी थोडा ताण हा निर्माण होणार. परंतु प्रत्येकाचे पैसे हे चुकवले जात आहेत. माझ्यासुद्धा डिपार्टमेंटचे बरेचसे पैसे या वेळेला पुरवणी मागण्यातून आले आणि ते चुकवले गेले. तर ते सगळे पैशाचे फक्त मागे पुढे होतं एवढंच. साहेब काल मुख्यमंत्र्यांनी चला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.